नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्राच्या मागणीसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण. सांगली जिल्हा खानापूर तालुका विटा तहसील कार्यालयासमोर दिनांक 26/12/2023 रोजी श्री संभाजी शेठ पाटील यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या तालुक्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी आटपाडीचे व्यावसायिक श्री संभाजी शेठ पाटील शासनाचे लक्ष केंद्रित करण्याकरिता उपोषणाचा निर्णय घेतला असून आपल्या सहकार्यांसोबत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पुष्पहार अर्पण करून उपोषणास केली सुरुवात. इंडिया न्यूज 28 सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड. नमस्ते, जय शिवराय. मी रणधीर देशमुख. मी पण या छत्रपती शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांची जी वर्षानुवर्ष मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूर या ठिकाणी झालं पाहिजे, त्याचा लढा गेले 10-12 वर्ष सुरू आहे. पण याची अजून पूर्तता होत नाहीये. ठराव मंजूर होतात आणि ते बरगळले जातात. आमचे सहकारी श्री संभाजी पाटील शेठ यांनी स्वतः हे गलाई बांधव आहेत, त्यांचं शिक्षण झालेलं नाही, पण त्यांना या भागातल्या विद्यार्थ्यांची तळमळीची जाणीव आहे. जर हे विद्यापीठाचं उपकेंद्र हे आपल्या भागात झालं तर आपल्या या भागाचा एक सर्वांगीण विकास होतोय. या भागाला सांगण्यासाठी अभिमानाने सांगण्यासारखं एक स्थान होतंय की आमच्या भागामध्ये शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र आहे आणि विद्यार्थ्यांची सोय हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे जो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल हा वर्षानुवर्ष होणार आहे. त्यासाठी संभाजी शेठ यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांची एकच मागणी आहे की हा मुद्दा लवकरात लवकर ह्या मुद्द्याची पूर्तता झाली पाहिजे. हा जो खानापूर जवळ गायरांची जमीन आहे ती जोपर्यंत विद्यापीठाला ट्रान्सफर होत नाही, विद्यापीठाला नावे होत नाही, तोपर्यंत कोणत्याही कार्याला सुरुवात होणार नाही. त्यामुळे तो लवकरात लवकर होऊन हा मुद्दा आणि हे कार्य लवकर सुरू झालं पाहिजे. ही सर्व विद्यार्थ्यांची, या भागातील नागरिकांची, सर्व कार्यकर्ते आहेत त्या सर्वांची मागणी आहे की हा मुद्दा आणि ही मागणी या शासनानं आणि विद्यापीठानं लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी. तुम्ही याबद्दल काही कागदपत्राची पूर्तता केलेली आहे का? शहरांचा जे तुम्ही आता उल्लेख केलेला आहे त्याला इतर मान्यता मिळावी. तो गट नंबर 571/1 आहे. हा गायरांचा आहे. याची पाहणी तत्कालीन कुलगुरू MJ पवार यांनी केली होती. त्यांनी या जागेबद्दल पाहणी करून विद्यापीठाची समिती आली होती. त्यांनी पाहणी करून त्यावेळेच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र अर्पण केलेलं आहे. त्याच्या आमच्याकडे सगळे नोंदी आहेत की कारण ही जमीन मध्यवर्ती ठिकाणी, कवठेमंकाळ असू द्या, तासगाव असू द्या, आटपाडी असू द्या, खानापूर असू द्या, विटा असू द्या, या सर्व विद्यार्थ्यांना हे सोयीचं ठिकाण आहे, मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याला जो शासनाचा आता नवीन शिक्षण धोरणानुसार जे ठरलेलं आहे की प्रत्येक जे विद्यापीठाचं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्याला करायचं, कारण एक विद्यापीठ 3-4 जिल्ह्यांचं असतंय. तर हा शासनाचाच आहे. मागच्या वर्षी 2022ला आत्ताचे मंत्री, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगरला ते घोषणा केलेलं, ते सुरू झालं. नाशिकला आहे, रत्नागिरीला आहे. असं नाही की आमची काही वेगळी मागणी आहे, पण आमचा भाग वंचित राहिला या सुविधापासून, तर तो लवकर झाला पाहिजे. माझ्या म्हणण्याचा उद्देश तुम्ही समजला नाही. गायरान जागा जे आहे म्हणता त्याची तुम्ही शासनाकडे कागदपत्राची पाठपुरावा केलेला आहे का? पाठपुरावा त्यावेळेचे तत्कालीन कुलगुरू पवार सरांनीच केला होता की ही जागा योग्य आहे आणि ही जागा त्यावेळेस त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पण लिहिलं होतं, ही जागा विद्यापीठासाठी योग्य आहे, ती आमच्याकडे द्या, आम्ही त्याची पूर्तता करतो. नाही, तो मुद्दा म्हणून तर तो बारगळला ना, नंतर असा बारगळला. ते राजकीय काय झालं असेल काय आम्हाला माहित नाही. आमची विद्यार्थ्यांची मागणी आहे, मुला मुलींना असू द्या, ज्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, डिग्रीच्या पुढचं घ्यायचं आहे, मास्टर डिग्री करायचं आहे, त्यांना स्पेशलायझेशन करण्यासाठी कोल्हापूर जावं लागतं. इथं मेसची सोय, परत वसतिगृहाचा खर्च, तो सगळा इथं होऊ शकतो. अरे हे विद्यार्थी सोयीच आहे. मुलींना अडचण येते, मुलींना शिक्षणासाठी लांब राहण्यासाठी शेवटी खेडेभाग आहे, अडचणी येतात. ते जर जवळ झालं तर हे आहे. ह्या जागेबद्दल काही प्रॉब्लेम नाही.
त्या कुलगुरूंनीच केलेला आहे. पवार ज्यावेळेस कुलगुरू होते, MJ पवार साहेब कुलगुरू होते, त्यांनीच ही पूर्तता केलेलं आहे. त्यांनी जागेचे पाणी पण झालेलं आहे. हे ठिकाण योग्य आहे. आम्हाला ते पूर्तता नाही झालेलं आहे, हे झालेलं आहे. फक्त हे लवकरात लवकर झालं पाहिजे. मान्यता लवकरात लवकर ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी तुम्ही आधी हा, त्यासाठी आम्ही लक्ष उपोषण करतोय. हे सगळे आमच्या आटपाडीचे, खानापूरचे, विट्टाचे आमचे बांधव आहेत. शेठला त्याला पाठिंबा देण्यासाठी आलेत. आज आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. त्याचं कारण असं आहे की खानापूर घाट मध्यावरती जे 571/1 ती गायरान जमीन आहे ती छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या नावे व्हावी, लवकरात लवकर व्हावी, यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. सिनेट बैठकीमध्ये प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आता पहिला टप्पा आपण पार केलेला आहे आणि आता आपल्याला यातून पुढच्या टप्प्यासाठी आपल्याला जायचं आहे. लवकरात लवकर ही जी गायरान जमीन आहे ती छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या नावी झालीच पाहिजे, यासाठी आम्ही आज सर्वजण या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. नमस्कार, मी राजेश जाधव, मनसे सांगली जिल्हा सचिव. आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आमचे बंधू संभाजी शेठ पाटील यांचं होत आहे. तत्पूर्वी 22 डिसेंबर रोजी कोल्हापूर विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये सिनेटच्या सदस्यांनी एक ठराव मांडला की खानापूर या ठिकाणी सांगली जिल्ह्याचं उपकेंद्र व्हावं आणि त्या ठरावाला सर्व सिनेटच्या सदस्यांनी एकमताने ठराव मंजूर करून घेतला. हा विद्यापीठाच्या उपकेंद्राचा पहिला टप्पा पार पडला. मात्र या विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी 2014 पासून विद्यापीठ जनचळवळ जन आंदोलन उभं राहिलं आणि तत्कालीन कुलगुरू डॉक्टर MJ पवार सर यांनी विद्यापीठाची जी जागा खानापूरची आहे गायरान, तो भूखंड विद्यापीठ उपकेंद्राच्या नावे आरक्षित व्हावा याच्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला. मात्र काही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे आणि प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे ते रखडलं गेलं. सिनेटच्या अधिसभेमध्ये अशा बातम्या पाहण्यासाठी iNews28 मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल.